रायगढ़ बीजेपी के जिला उपाध्यक्ष समीर कदम का जन्मदिन आज पनवेल में सामाजिक और लोकसेवी उपक्रमों के बीच मनाया गया। इस अवसर पर आरोग्य शिविर और वृक्षारोपण कार्यक्रम भी आयोजित किए गए। वहीं पनवेल में आयोजित एक अभिष्ट चिंतन कार्यक्रम में बीजेपी के जिला उपाध्यक्ष समीर कदम ने केक काटा और सबकी शुभकामनाएं स्वीकार की। इस जन्मदिन अभिष्ट चिंतन कार्यक्रम में स्थानीय विधायक प्रशांत ठाकुर, विधायक विक्रांत पाटिल, बीजेपी के वरिष्ठ नेता बाला साहब पाटिल समेत तमाम पदाधिकारी, कार्यकर्ता और असंख्य समर्थक मौजूद रहे। उन्होंने पुष्पगुच्छ के साथ सत्कार करते हुए युवा नेता समीर कदम को जन्मदिन की बधाइयां दी। इस अवसर पर विधायक विक्रांत पाटिल ने युवा समाज सेवी और बीजेपी के जिला उपाध्यक्ष समीर कदम के व्यक्तित्व और लोकसेवी कार्यों का गुणगान किया। उन्होंने कहा कि समीर कदम बीजेपी के सक्रिय, समर्पित और तेज तर्रार युवा नेतृत्व की पहचान है। विधायक विक्रांत पाटिल ने समीर कदम के लोकसेवी और सामाजिक कार्यों का भी जमकर गुणगान किया और उन्हें भावी नगर सेवक बताते हुए जन्मदिन की शुभेच्छा दी। आज आमच्या सगळ्यांचे एक युवा सहकारी, ज्यांचा खरं तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या 30 वर्षाचा संघर्ष आहे, अशा युवा कार्यकर्त्याचा अर्थात समीरजी कदम यांचा जन्मदिवस आहे आणि त्यामुळे अशा सामाजिक कार्यकर्त्याचा वाढदिवस हा समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपला आपला असा वाटणारा आमच्या सगळ्यांसाठीचा दिवस आहे आणि म्हणून सकाळपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमांचं त्या ठिकाणी मालिका साकारली गेली, अनेक उपक्रम साकारले गेले। आमच्या मातृशक्तीला ताकद देण्यासाठीचे उपक्रम, युवा शक्तीला समोर आणण्यासाठीचे उपक्रम, आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ना काही करण्याचे उपक्रम हे त्या ठिकाणी साकारले गेले आणि आता संध्याकाळी त्यांच्यावरती प्रेम करणारे अनेक हितचिंतक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळेजण उपस्थित झालो, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाला गेल्या 30 वर्षाचा समीर कदम या व्यक्तिमत्वाविषयीचा जो अनुभव आहे तो सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला। म्हणजे एक सच्चा मित्र, एक दिलदार सहकारी, एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता, युवांच्या भावना जाणणारा युवा नेता आणि मला या समाजासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेतनं काम करणारा भारतीय जनता पार्टीचा एक खंदा सैनिक, की ज्यांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी 30 वर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला। आमच्या संजनाताई कदम ज्या नगरसेविका राहिल्या, 5 वर्ष समीर कदमजींबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी जनसेवा करण्याचा त्या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केला आणि त्यामुळे सगळ्या खारघर मधला जो काही भाग असेल, आमचा वास्तुविहारचा भाग असेल, स्पेगेटी घरकुल, आजूबाजूचा सगळा परिसर
या सगळ्या परिसराला परिवार म्हणून या सगळ्यांनी काम केलेलं आहे। वहीं खुद अपने जन्मदिन पर हजारों कार्यकर्ताओं, नागरिकों और समर्थकों की शुभेच्छा पाकर उत्साहित हुए बीजेपी के रायगढ़ जिला उपाध्यक्ष समीर कदम ने कहा कि सदैव निस्वार्थ भाव से वे पनवेल की जनता की सेवा और सहायता में जुटे हुए हैं। उनके इन्हीं कार्यों को देखकर बीजेपी आलाकमान ने उन्हें जिला उपाध्यक्ष जैसे पद दिए। समीर कदम ने कहा कि जन्मदिन पर लोकसेवी उपक्रम चलाकर उन्होंने जनता की सेवा की कोशिश की है। उन्होंने विधायक प्रशांत ठाकुर एवं विधायक विक्रांत पाटिल का आभार जताते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। आजच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरात राहणारे सगळे माझ्यावर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, आमची युवा पिढी असेल, हे सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी माझ्या प्रेमाखातर आले। मागच्या 3 तासापासून ते या ठिकाणी थांबलेले आहेत। या सगळ्यांचं खूप प्रेम मला आज या ठिकाणी मिळालं। मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो। त्या वाढदिवसानिमित्त आमच्या श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट असेल, त्याचप्रमाणे वास्तुविहार वासी असतील, यांच्या माध्यमातून सकाळी स्वच्छता अभियान व त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। ते झाल्यानंतर या ठिकाणी आपण आज वास्तुविहार KS2 सोसायटीमध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं होतं। या मेडिकल कॅम्पमध्ये देखील मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहिले, त्यांनी या आरोग्य शिबिराचा चांगला फायदा घेतला। अशाच पद्धतीचे उपक्रम सातत्यानं माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केले जात असतात आणि असेच कार्यक्रम सातत्यानं या ठिकाणी लोकांसाठी या पुढे देखील आयोजित करावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। या परिसरातील लोकांना वेगवेगळ्या सुविधा असतील त्या मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न असेल। आज आपण बघितलं या ठिकाणी पनवेलचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य प्रशांत दादा असतील, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे बुलंद तोप विक्रांतजी असतील, त्याचप्रमाणे माझे राजकीय गुरु बाळासाहेब पाटील साहेब असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब असतील, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले, त्यांनी या ठिकाणी शुभाशीर्वाद दिले। त्या सगळ्यांचं देखील मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या लोकांना, आमच्या परिसराला काहीतरी एक वेगळी भेट त्या सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्कीच मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी असलेल्या गर्दीच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या या प्रभागाच्या विकासासाठी विविध विकास कामं या ठिकाणी मला आणि माझ्या परिसराला मिळतील अशी अपेक्षा आहे। वाढदिवसानिमित्त मी त्या अपेक्षा व्यक्त करतोय। दोनही सन्मान्य आमदार साहेब असतील, त्यांनी आजचा हा परिसर सगळा बघितला, आजची सगळी गर्दी बघितली, या सगळ्यांच्या प्रेमाखातर ते या ठिकाणी निश्चित आम्हाला चांगलं सहकार्य करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय। आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आलेल्या या सगळ्यांचं देखील मी पुनश्च एकदा आभार मानतो। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।